हरिओम. श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये आपण अव्याहतपणे पुढे चाललेलो. आपल्याला अनेक मंडळींनी मी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाचं चरित्र वाचायला घेतलेलं आहे. श्रीकृष्णाचे विविध रास खेळत असताना, त्याचा आनंद लुटत असताना आपण कर्मरासामधली पावलं मात्र अत्यंत प्रेमाने परंतु अत्यंत सावधपणे शांतपणे खेळत चाललेलो. आपण आतापर्यंत श्रीकृष्णाच्या चरित्रातल्या बऱ्याच गोष्टी बघितल्या. कर्मरासामध्ये आपण सुदामदेवाची गोष्ट बघितली, आपण द्रौपदीची गोष्ट बघितली, आपण अर्जुनाची गोष्ट बघितली. आज या कर्मरासाचं पुढलं पाऊल जे आपल्याला खेळायचं आहे ते एका फार वेगळ्या रीतीने या श्रीकृष्णाने खेळलेलं आहे. श्रीकृष्णाच्या चरित्रातील प्रत्येक क्षण हा जणू काही अनंत अर्थाने, अनंत कृतीने, अनंत हेतूने, अनंत कारणाने भरलेला होता. ह्या सर्व चरित्रामध्ये एक गोष्ट खूप वेगळी दिसते. बऱ्याच जणांना ती खटकते सुद्धा की हे असं का. जसं रामायणामध्ये वालीवध बऱ्याच भक्तांना कुठेतरी बोचून जातो, तसं श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा एक गोष्ट मात्र बऱ्याच वेळी लोकांना खटकते. आणि ती गोष्ट बऱ्याच निबंधांमध्ये, बऱ्याच लेखांमध्ये उल्लेखली जाते की जेव्हा कुंतीला श्रीकृष्ण सांगतात की हे कुंती माते, तू माझ्याकडे काहीतरी माग, तेव्हा कुंती माता म्हणते की हे केशवा, हे माझ्या लाडक्या श्रीकृष्णा, मला दुःख दे. आणि श्रीकृष्ण तिला विचारतो, माते का बरं. बघा, वराचं अभिवचन देण्याच्या अगोदर तिला विचारतो का माते. कोणती सांगते की हे कृष्णा, कुठेतरी कधीतरी असं शक्य होईल की मला थोडं जरी सुख मिळालं तर मी थोडा वेळ का होईना तुला विसरून जाईल. दुःखामध्ये स्वाभाविकपणे बालकाला आठवण आईचीच होत असते. आपल्याला सुद्धा हात पटकन पुढे आपटला की आई ग, तो तोंडातून शब्द येतो. आईवर प्रेम असू नसतो, पण तेव्हा वेळापुरतं ते आईच्या तोंडातून बाहेर येतच आहे, बरोबर. तर हे श्रीकृष्णा, तू तर जगन्माऊली आहेस, तू ह्या सर्व विश्वाचा अधिकारण आहेस. तुझं क्षणभंगरही मला विस्मरण व्हायला नको, म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्हाला कायमचं नित्य दुःखच दे. श्रीकृष्ण तिला म्हणतात तथास्तु. आणि ह्या तथास्तु म्हटलेल्या क्षणापासून कुंतीला काय मिळालं. ह्या क्षणापर्यंत कुंतीला कायम दुःखच मिळालेलं आहे. मग ह्या क्षणानंतर कुंतीला दुःखच मिळालं का, त्या ह्या तिच्या लाडक्या भगवंताने तिला कायम दुःखातच लोटली का. आपल्याला ह्याचा काहीच पुढे संदर्भ लागत नाही. पण महाभारतामध्ये, भागवतामध्ये सर्व ठिकाणी याचा विशिष्ट प्रकारे उल्लेख आला की ह्या मागणीनंतर सुद्धा कुंती मातेने अत्यंत शांत चित्ताने आपल्या ज्येष्ठ धीराची आणि भावजाईची सेवा केलेली. राजकारणातून पूर्णपणे लक्ष काढून घेऊन तिने फक्त आपल्या वडीलधाऱ्यांची सेवा, म्हणजे आपला दीर आणि मोठी जाऊ म्हणजे सासू आणि सासरेच माणूस त्यांची सेवा केलेली आहे. आणि संपूर्णपणे उरलेला वेळ हा तिने श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये घालवलेला. त्यानंतर जेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारी निर्णय घेतात की आता आम्ही हे सगळं सोडून वानप्रस्थाश्रमाला जाणार, त्या क्षणी कुंती माता त्यांच्या बरोबरही जायला निघालेली आहे. तिला कसलाही पाश अडवत नाही, अडकवत नाही. त्यांच्यावर जाते, त्यांच्याबरोबर त्यांची सेवा करते. आणि ज्या क्षणी त्यांचा अंतिम समय जवळ येतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ती सुद्धा हा देहत्याग करून निघून जाते. आपण जर आतापर्यंत जसं कुंतीचं आयुष्य बघितलं आणि हे आयुष्याकडे लक्ष देईल की खूप विरोधाभास आहे. ह्या क्षणापर्यंतची कुंती ही अत्यंत शांतपणे तेवणारी अशी एक फार मोठी वीज आहे. वीज आणि शांतपणे चमकणारी, हे कठीण गोष्ट वाटेल. द्रौपदी ही अग्निशिखा, ती तळपणारी वीज आहे. तर कुंती ही कशी आहे की विजेचं सर्व सामर्थ्य तिच्यामध्ये आहे, पण तरीही ती दाहक नाही. द्रौपदी दाहक, कुंती दाहक नाही. ज्या क्षणी तिचे स्वतःचे पुत्र थोडेसे धैर्यापासून दूर जातात असं तिला वाटतं, किंवा आपला ज्येष्ठ पुत्र नीती अनितीच्या वेठ्यामध्ये अडकून आपल्या पुत्र धर्मापासून, पतिधर्मापासून आणि धर्मरक्षकाच्या क्षत्रियाच्या धर्मापासून दूर जातोय, हे लक्षात येताच कुंती स्पष्टपणे त्या सर्वांना सांगते
की हे माझ्या लाडक्या पुत्रानं क्लीब अशा किंवा धैर्यहीन अशा पुत्रांना जन्म देण्यापेक्षा ते पुत्र जन्मताच मृत झालेले मला अधिक आनंददायी ठरले असते. ह्या एका वाक्यामध्ये कुंतीच्या सर्व जीवनाचा सार येऊन जातो. महाभारताच्या युद्धाला आरंभ झाल्यानंतर सुद्धा ही कुंती आपल्या पुत्रांच्या शिबिरामध्ये राहत ते लक्ष ठेवा. ही राहिली आहे धृतराष्ट्राबरोबरच धृतराष्ट्राची सेवा करा. किती असामान्य धैर्य लागलं असेल या स्त्रीजवळ लक्षात ठेवा की शत्रूच्या शिबिरामध्ये आणि असे शत्रू जे आपल्या मुलांच्या नाशासाठी टपलेले आहेत त्यांच्याच आई वडिलांची सेवा करत शांतपणाने गांधारीचे अश्रू पुसत ती राहिलेली आहे. आणि गांधारीच्या प्रत्येक पुत्राच्या मृत्यूबरोबर कुंतीला खरोखरच तेवढंच दुःख झालेलं आहे. तिचं वर्णन गांधारीने स्वतः केलेलं आहे की हे कुंती की जेव्हा दुर्योधन आता दुःशासनही गेला, फक्त दुर्योधन उरला आणि दुर्योधन लपून बसला ही बातमी येते, तेव्हा कुंतीच तिच्या फक्त जवळ आहे. आणि गांधारी तिला म्हणते, कुंती आज पहिल्यांदा तू मूक आहेस, ह्याचा अर्थ मला समजतोय, कारण आज तू माझं सांत्वन करायची वेळ नाही आहे, तर आज मी तुझं सांत्वन करायची वेळ आलेली. ह्या दोन स्त्रिया किती अफाट आहे. ही अशी प्रचंड ताकद असलेली कुंती ही जरी वीज असली तरी ती दाहक वीज नाही आहे. आणि अशी सातत्याने तळपणारी, ज्या क्षणी तिला कळतं की आपला नवरा आपला पती आपल्याला पुत्र सुख देऊ शकत नाही, अत्यंत शांतपणाने आपल्या पतीला ती सांगते कुंती की हे पांडू नृपती, परमेश्वराच्या मनात ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणेच होईल, परंतु ह्या केवळ मिळालेल्या शापामुळे तू परमेश्वरापासून लांब जाऊ नकोस, तर परमेश्वराच्या उलट जवळ जाण्याचा निश्चय कर. लक्षात ठेवा, तिच्या पतीला शाप मिळालाय की ज्या क्षणी तू आपल्या कुठल्याही पत्नीला स्पर्श करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होतो. त्यामुळे पुत्रप्राप्ती नाही, कन्याप्राप्ती नाही, पुत्र जन्मच होऊ शकत नाही. पांडुराजा विरक्त पाहून दोन्ही पत्नींना घेऊन रणामध्ये जातो, पण तरीही एका मोहाच्या क्षणाच्या आधी त्याचं अधःपतन होतं आणि त्याचा मृत्यू होतो. त्या मृत्यूचं कारण ठरलेली माद्री सती जाते. कुंतीने आपल्या वराने 5 पुत्रांना जन्माला घातलेलं लक्षात ठेवा. कुठेही व्यभिचार नाही आहे, अनाचार नाही आहे, लक्षात ठेवा. एक श्रेष्ठ सतीत्व आहे. त्यानंतर ह्या 5 पुत्रांना घेऊन कुंतीचं वर्णन आहे अश्रुवता, म्हणजे काय की जिच्या डोळ्याच्या पापणीच्या कड्याला सुद्धा अश्रूने स्पर्श केला नाही अशी ती कुंती. म्हणजे आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या सवतीच्या जी बहिणीसारखी आहे सवतनी, ती लक्षात ठेवा, तिच्या मृत्यूनंतर ही कशी आहे की तिच्या पापणीला सुद्धा अश्रूने स्पर्श केलेला नाही आहे. ती 5 मुलांना घेऊन आपल्या येते. परत आल्यानंतर ती भीष्म पितामहांना भेटलेली आहे. भीष्म पितामहाने तिला वचन दिलेलं आहे की कुंती तू माझी कन्या आहेस, आजपासून स्नुषा नव्हेस. आणि ह्या 5 पुत्रांच्या समान संवर्धनासाठी झगडलेली आहे. नकुल आणि सहदेव तिचे कोणीही नाही. लौकिक अर्थाने बघायला गेलं तिची सावत्र मुलगी सुद्धा नाही, कारण माद्रीला ते अश्विनी कुमारांपासून झाले. म्हणजे काहीही अर्थार्थी संबंध नसताना आपल्या पतीचे धर्मपुत्र, आपल्या सवतीचे पुत्र म्हणजे माझेच पुत्र म्हणून तिने सर्वात जास्त प्रेम सहदेवावर केलं. त्यांच्याबरोबर ती रानावनात सुद्धा हिंडलेली आहे. लक्षात ठेवा, द्रौपदीला प्रत्येक ठिकाणी बॅलन्स करण्याचं काम या कुंतीने केलेलं आहे. आणि अशी ही सर्व जीवन झगडणारी कुंती, ही बघा कोण आंबट करून फिरणारी कुंती नाहीये, दैवापुढे शरण गेलेली कुंती नाहीये की जे काय व्हायचं ते होणारच आहे, माझं वाईटच होणार आहे मग वाईटच होऊ दे, असं नाहीये. वाईट झालं तर तुम्ही माझ्या कर्तृत्वाने चांगलं करू शकेल एवढी जबरदस्त कॉन्फिडन्स करणं, जबरदस्त आत्मविश्वास असणारी कुंती आहे. आणि ती मागते परमेश्वराकडे दुःख आणि परमेश्वर तिला तथास्तु म्हणतो. तर हा न्यास कुठला, हा पदन्यास कुठला, हा कर्मन्यास कुठला, इथे लक्षात ठेवायचं आहे की जी गोष्ट आपण साईबाबांच्या चरित्रामध्ये एकदा बघितली होती की जेव्हा भगवंतराव कुलकर्णींना पादुका मिळतात साईबाबांकडून, भगवंतराव कुलकर्णींना लक्षात येतं की आता बाबा देह सोडून जाते. हा अनन्य भक्त आहे. हा बाबांना विचारतो, बाबा जेव्हा तुम्ही देहपात करा त्यानंतर तुम्हाला भक्तांनी शोधायचं कुठे? बाबांनी दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. भगवानरावांना भग्या म्हणत असेल बाबा, अरे भग्या, जिकडे जिकडे आनंद आहे ना तिकडे तिकडे मी आहे म्हणून समज. भगवानरावांना वाईट वाटतं. भगवानराव म्हणतात, बाबा जिकडे आनंद आहे तिकडे तुम्ही असाल, मग जिकडे दुःख आहे तिकडे काय? बाबांनी उत्तर दिलं, जिकडे मी आहे तिकडे दुःख असूच शकत नाही.
लक्षात ठेवा किती सुंदर उत्तर आहे. तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षम ते ज्ञानम ज्ञानिनः च तत्वदर्शनः. की जेव्हा आपल्या गुरुची सेवा प्रतिप्रश्न विचारून त्याची सेवा करून शिष्य विचारतो तेव्हा ज्ञानीन आणि तत्वदर्शी असणारा गुरु त्याचं अज्ञान दूर करतो. भगवान एवढं ज्ञान प्राप्त झालं पहिल्यांदा की जिकडे आनंद तिकडे साईबाबा आहेत, पण त्यांनी ज्या क्षणी दुसरा प्रश्न स्वतःसाठी नाही विचारला तर इतर भक्तांसाठी विचारला. जे का रंजले गांजले त्यांच्यासाठी विचारलं, त्या क्षणी त्यांचं अज्ञान दूर झालं की जिथे मी आहे तिथे दुःख असूच शकत नाही. जिकडे श्रीकृष्णाचं नामस्मरण सातत्याने चालू आहे तिकडे दुःख कसलं आणि सुख कसलं. जिकडे सातत्याने उजेड आहे तिकडे अंधार नाही आणि उजेडही नाही. जिकडे सातत्याने अंधकार आहे तिकडे अंधकारही नाही उजेड नाही. उजेड आणि अंधकार ह्या विरोधी प्रतिमा आहे. लक्षात ठेवा ही महत्वाची गोष्ट. त्यामुळे ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचं नामस्मरण सातत्याने चालू आहे, श्रीकृष्णाची आठवण सातत्याने चालू आहे, तिकडे दुःख देणारा हरेल, दुःख भोगणारा हरणार नाही. लक्षात ठेवा ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे एवढं अखंडित नामस्मरण आहे तिथे दुःख नामलेश सुद्धा असू शकत नाही. आणि त्यावेळी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जसं देवकीला पूर्वजन्मात वचन दिलं होतं श्रीकृष्णाने की मी तुझ्या पोटी जन्म घेईन, तसंच कुंतीमातेला त्याने वचन दिलेले की हे कुंतीमाते, ह्या पुढे जेव्हा मी अवतार घेईन तेव्हा माझा श्रेष्ठ भक्त तुझ्या पोटी जन्माला आलेला असेल आणि तुझी सेवा करत असतानाच मी तुझ्या पुत्राला दर्शन देईन. आणि हे माते, हे कुंतीमाते लक्षात ठेव की तुझ्या पुत्रासाठी जर मी तिथे दाखल झालो तर युगानुयुग मी उभा राहीन आणि तुझ्याच पुत्राचं नाव अखंड गाजत राहील. आपल्या सर्वांना माहिती की त्यानंतरचा अवतार म्हणजे पांडुरंग. पुंडलिकाची माता हीच कुंती आणि पुंडलिकाचा पिता हाच राजा पंडू मानला जातो. ह्या कुंतीच्या पुत्रासाठीच तो प्रगट आला, कारण कुंतीचं सर्व आयुष्य आपल्या पुत्रांसाठीच गेलेलं आहे. ही लक्षात ठेवणारी गोष्ट आहे की कुंतीला दिलेलं वचन श्रीकृष्णाने पाळून तिच्या पुत्राला आणि मातेला दोघांनी अजरामर केलं. आज पुंडलिकाची फक्त आपल्याला एकच गोष्ट माहिती असते की आईचे पाय चेपत असताना प्रत्यक्ष परब्रह्मदाराशी आलं तर त्याने एक वीट फेकून सांगितलं ह्या विटेवरती उभा राहा. आणि त्यासाठी ते सावळं परब्रह्म उभं राहिलं युगानुयुग. युगे 28 विटेवरी उभा. हा 28 युगे विटेवरती उभा राहणारा पांडुरंग ज्या पुंडलिकासाठी आला तो पुंडलिक जीची सेवा करूता ती माता कुंती आहे. लक्षात ठेवा हे कुंतीचं सुख आहे. जिकडे परमेश्वराचं नामस्मरण सातत्याने चालू आहे तिथे जरी भक्ताने दुःख मागितलं तरी त्याला दुःख दिलं जात नाही. कारण कृष्ण हे जगद्गुरु तत्व आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु. आपण वेळोवेळी बघितलेलं की जगद्गुरु तत्व कसं असतं, सद्गुरु तत्व कसं असतं की तुम्ही मागाल ते देत नाही. म्हणून त्याची तुलना कल्पवृक्षाशी होत आहे. कारण कल्पवृक्षाकडे तुम्ही मागाल तेच मिळेल. कल्पवृक्षाखाली बसून तुम्ही म्हणालात की मला आता 7 येऊन चालेल तर 7 येऊन तुम्हाला चावणार. कामधेनूकडे तुम्ही मागितलं की मला विष पाहिजे, कामधेनू तुम्हाला विष देणार. चिंतामणीकडे तुम्ही मागितलं की मला आता भूत येऊन खावले, तुम्हाला भूत येऊन खाणार. पण अचिंत्य दानी ही गुरुमाय. गुरु ही तुम्ही चिंतनही करू शकणार नाही अशी गोष्ट तुम्हाला देऊ शकते. अचिंत्य दान ही गुरुमाय. तर कृष्णम वंदे जगद्गुरु ही गोष्ट अशी आहे की भक्ताने काहीही मागितलं ते त्या मागण्याचं रूपांतर कशामध्ये करायचं हे या सद्गुरु तत्वाला व्यवस्थित माहिती असते. आणि कृष्णाचा हा जो कर्मन्यास म्हणून अत्यंत विचित्र आणि वेगळा वाटतो तो हा सर्व आपणा भक्तांसाठी आहे की भक्तांनी काहीही मागितलं परमेश्वराकडे सद्गुरु तत्वाकडे तरीही त्याच वराचा आधार घेऊन परमेश्वर जे उचित असतं त्या भक्तासाठी तेच त्याला देत असतो. शब्द तेच राहतात, त्याचा अर्थ मात्र पूर्णपणे बदललेला असतो. आपण सगळ्या साध्या सुद्धा अनुभवामध्ये बघतो. रत्न आहे बरं का मुलगा, अगदी रत्न बरोबर. म्हणजे काय म्हणायचं असतं रत्न आहे, दुसरं काय म्हणायचं असतं खरंच तिच्या पुढे रत्नासारखा मुलगा जन्मला. रत्न हा एकच शब्द पण 2 अर्थांनी विरुद्ध अर्थाला जातो. त्याचप्रमाणे भगवंत सद्गुरु तत्व त्याच शब्दांमध्ये जरी वरदान देऊन बसला, त्याच्या वचनासाठी देऊन बसला तरी त्याला जे द्यायचं असतं तेच तो देत असतो. मजला आवडो अथवा नावडो, तू जे इच्छिसी तेची घडो, हेची मागता न अवघडो जीभ माझी. आपण कोणती एवढं दुःख मागू शकत नाही, कोणती एवढ्या पातळीला आपण जाऊ शकत नसेल. आपण एवढं ते मागू शकतो, परमेश्वर मी लाख मागेल जर काही, पण तुला वाटलं माझ्यासाठी योग्य आहे तरच दे, नाही तर देऊ नकोस. आणि मला वाटेल ते न मागायची बुद्धी जरूर दे.
एवढं तरी आम्ही कमीत कमी मागू शकतो की नाही, पण आम्ही हेच मागत नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आपण सातत्याने मागणी करत राहतो आणि मग परमेश्वराला जे द्यायचं आहे ते मिळत असताना सुद्धा मला जे मिळालेलं नाही मी तेच धरून बसतो. जेव्हा मला एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा आधीच्या मिळालेल्या 99 गोष्टी मी बघतच नसतो, मी विसरून गेलेलो असतो. आणि जी गोष्ट मला मिळालेली नाहीये त्याच गोष्टीसाठी मी माझ्या दैवाला, माझ्या कर्माला, माझ्या मीपणाला आणि त्या भगवंताला दोष देत बसलेला असतो. माझ्याकडे आधी जे काही आहे ते मी किती पण पटीने वापरलेलं आहे ह्याचा मी विचार केला. मागे मी सगळ्यांना विचारलं होतं की मला अध्यात्मात प्रगती करायची असं प्रत्येकाला वाटतं. मला माझं मन सामर्थ्यवान करायचं सगळ्यांना वाटत असतं. मी त्या विचारलं की मन सामर्थ्य करणारी एक मोठी गोष्ट रामदासांनी दिली, मनाचे श्लोक. त्याशी मी विचारतो कोणी कोणी मनाचे श्लोक वाचलेत हात वर करा. आज मी परत 3.5 महिने हाच प्रश्न करतो की रामदासांचे मनाचे श्लोक कोणी कोणी वाचलेत पूर्णपणे एकदा तरी त्यांनी हात वर करा. आज मला आनंद आहे, गेल्यापेक्षा 8-10 हात जास्त दिसतात. पण बाकीच्यांनी काय? माझी अध्यात्मात प्रगती व्हायला पाहिजे, मला देव दिसायला पाहिजे, मला देवाच्या जवळ जायला पाहिजे. मला संस्कृतमध्ये श्लोक येत नाहीत, मला गुरुमंत्र मिळालेला नाही, पण जे ह्या अनादि अनंत संतांनी माझ्यासाठी भरभरून वाढून ठेवलंय त्याचं मी काय केलं? मला ज्ञानेश्वरी वाचायला अवघड वाटत असेल, मला गीतेचा अर्थ कळत नसेल, पण रामदासांची भाषा तर अत्यंत सुबोध आहे. मनाचे श्लोक अत्यंत सोपे आहेत की 1ली, 2री, 3री मधल्या मुलांना पण कळू शकतात. पण मी तेही का वाचू शकत नाही? जर मला आयुष्यामध्ये काही चांगलं मिळवायची इच्छा आहे तर मी माझं कर्म विहितपणे चांगल्या प्रकारे का करू शकत नाही? मनाच्या श्लोकाचं भाषण तर किती भाषांमध्ये झालंय कोणाला कल्पना आहे? हिंदीमध्ये झालेलं आहे, गुजरातीमध्ये झालेलं आहे, बंगालीमध्ये झालेलं आहे, इंग्लिशमध्ये पद्य रूपात नाही गद्य रूपात भाषांतर झालेलं आहे, त्यानंतर तेलुगूमध्ये झालेलं आहे, तमिळमध्ये झालेलं आहे, तुलू भाषेमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये भाषांतर झालेलं जवळबरोबर. पण आम्हाला जी मराठी येते जी भाषा त्या भाषेमध्ये वाचायला काय हरकत नाही, पण आम्ही वाचत नाही. आणि मग आम्ही म्हणतो की आमची अध्यात्मातली प्रगती कोणीतरी कधीतरी येईल आम्हाला पुढे ढकलून नाही, तर माझे मी थोडं तरी कर्म करायला काय हरकत नाही. आणि श्रीकृष्णाच्या आयुष्यामधला हा कुंती बरोबर खेळला गेलेला, कुंतीकडून खेळला गेलेला पदन्यास एकच सांगतो की तुला जे मागायचं आहे ते तू उचितपणे माग, नेमक्या शब्दात मागायचा प्रयत्न कर. मग एखाद्याचं चुकीचं मागितलं तरी काही बिघडत नाही. तो परमात्मा बसलेला आहे तुला तोच वर देऊन त्यातूनही सर्वोत्कृष्ट घडवून आणण्यासाठी. श्रीकृष्णाच्या जीवनामधला हा जो पदन्यास आहे हा आपण आणखीन 3 चरित्रांमध्ये बघतो. एकनाथ महाराजांचा पुत्र हरिपंडित हा विद्वान पंडित आहे, हा अत्यंत कर्मठ प्रवृत्तीचा आहे आणि ह्याची मनोबुद्धी पूर्णपणे त्या पैठण क्षेत्रीच्या काही शास्त्री बुवांनी बिघडवून टाकलेलं आहे. त्याला आपल्या वडिलांचं आचरण पटत नाहीये की वडील वेदांचा अर्थ मराठीमध्ये करून सांगतात का, कुठेही जेवायला जातात का, हे पटत नाहीये. आणि प्राकृतामध्ये ग्रंथरचना करतात का, तो वडिलांच्या विरुद्ध जायला निघतो. एकनाथ महाराजांची पत्नी, एकनाथांच्या पत्नीचं नाव कोणाला माहिती आहे? गिरिजाबाई. एकनाथांची पत्नी गिरिजाबाई एक श्रेष्ठ संत कवयित्री आहे, लक्षात ठेवा, एक श्रेष्ठ संत स्त्री आहे. तिला हरिपंडित विचारतो की आई मी तुला सगळं पटतं का, तू कशी अनाचार सहन करून यांच्याबरोबर राहिलेस, तू माझ्याबरोबर चल. ती त्याला स्पष्ट उत्तर देते की केवळ पतीच्या मागोमाग राहायचं म्हणून मी इथे राहत नाही पुत्रा, तर मला हे संपूर्णपणे पटतंय म्हणूनच मी राहते, लक्षात ठेव. कारण माझा पती जो धर्म सांगतोय तो प्रेमाचा धर्म मला पूर्णपणे मान्य आहे. एकुलता एक पुत्र घर सोडून जातो, मातेला किती दुःख झाल्याचा विचार करा. आणि हा पुत्र वाईट नाही आहे, हा अत्यंत प्रेमळ आहे, हा अत्यंत न्याय नीतीने वागणार आहे, पण त्याची न्याय नीतीची व्याख्या चुकलेली. हा हरिपंडित घरातून निघून जातो. एकनाथ त्याला आशीर्वाद देतात. त्याने एकनाथांना नमस्कारही केलेला नसतो. तो आईला नमस्कार करतो, गिरजेला. गिरजाबाई त्याला दोघांचाही आशीर्वाद देऊन मोकळा होते की हे लक्षात ठेव हरी की तुला माझ्याबरोबर तुझ्या पित्याचे आशीर्वाद नक्की प्राप्त आहेत, पण जर तुला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर लक्षात ठेव परमेश्वराचं खरं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न कर. हरिपंडिताला वाटतं की आपल्या आईने वर्म सांगितलं म्हणून तो त्यांचा जो वेद यजुर्वेद त्या यजुर्वेदाचं अध्ययन करण्यात मग्न होऊन जातो. जप तप अनुष्ठान करत बसतो, तर परमेश्वराचं दर्शन मात्र होत नाही. त्यानंतर मोठे मोठे पंडित शास्त्री अधिकारी धर्माधिकारी आणले जातात. ते धर्माधिकारी सुद्धा शेवटी एकनाथांच्या बाजूने वळतात की एकनाथ जे सांगतात त्यात चूक काहीच नाही. पूर्णपणे संपूर्णपणे चांगल्या शब्दांमध्ये चांगल्या वेदवाणीमध्ये
सुसंस्कृतपणे सर्वांसाठी हे ज्ञानाचं भांडार एकनाथ महाराजांनी खुलं केलेलं आहे. तो ग्रंथ स्वतः रामेश्वर शास्त्री डोक्यावर घेऊन नाचतो. तरीही हरिपंडिताची खात्री पडत नाही. त्याला वाटतं हे रामेश्वर शास्त्री सुद्धा 91 वर्षाचे असल्यामुळे चळले बोल, त्यांना म्हातारं कळलं. नंतर असा प्रसंग येतो की एकनाथ महाराज आता वृद्ध झाले, गंगेच्या तीरावरून चालत चाललेले आहे, रणरणत ऊन आहे आणि ह्या काशीच्या पैठणच्या वाईट पंडितांनी रस्त्यामध्ये काटे ठेवलेले आहेत बाबळीचे. हरिपंडित बसलेला असतो. हरिपंडिताचं मन कळवळतं की माझ्या पित्याच्या पायामध्ये सगळे काटे जाळावे. पण त्याच क्षणा लक्षात येतं की आपले वडील वाईट आहेत, आपले वडील चुकीचं गोष्टी करत आहेत, त्यांना शासनही झालंच पाहिजे. तिच्या मनात असा विचार येतो की शासन तर झालंच पाहिजे, पण पित्याचं शासन पुत्राने का ठेवलं. म्हणून हरिपंडित स्वतः त्या काट्यावरून चालून जायला नाही, हे शासन मला मिळू द्या. हरिपंडिताच्या पायाला एकही काटा बोचत नाही. आपण काट्यावरून चालतो पण आपल्याला एकही काटा बोचत नाही, परंतु काट्यांच्या बाजूने चालणाऱ्या पित्याच्या पायातून मात्र रक्त वाहत आहे. हे बघितल्यानंतर हरिपंडिताचे डोळे उघडतात. विचार करा किती सुंदर गोष्ट. ह्या एका महान पुत्राला महान पित्याने किती सौंदर्याने किती प्रेमाने समजून सांगितलं की तुझ्या पायाला बोचणारा काटा राजा माझ्या अंतःकरणाला भिडणार. आणि ह्या क्षणी हरिपंडिताला साक्षात्कार होतो की आपला बाप किती महान आहे. आणि पिता म्हणून नव्हे तर मी सद्गुरू म्हणून तुमचे पाय धरतो. हरिपंडिताच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि त्याच क्षणाला श्रीखंड्याच्या स्वरूपात असलेला श्रीकृष्ण साक्षात हरिपंडिताला दिसतो. लक्षात ठेवा, इकडे हरिपंडिताने मागितलं काय आणि परमेश्वराने दिलं काय, सद्गुरू तत्वाने दिलं काय मला सांगा. कारण हरिपंडिताच्याकडे सचोटी होती. तो चुकीच्या मार्गात होता पण तिच्याकडे सचोटी होती. लक्षात ठेवा, त्याच्याकडे पूर्णपणे प्रेम होतं, त्याच्याकडे पूर्णपणे श्रद्धा होती आणि म्हणूनच त्याला कुठेही वाईट मार्गाने जाऊन न देता सद्गुरू तत्वाने हलकेच आपल्या हातावर उचलून धरलेलं होतं. एकनाथ महाराजांच्या पायातून गळणारं रक्त आणि त्या हरिपंडिताच्या पायाला न बोचणारा काटा हाही श्रीकृष्णाच्या कुंतीबरोबर खेळलेल्या पदन्यासाचं दुसरं पाऊल आहे. तशाच बरोबरीने आपण दुसरं पाऊल बघतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये खेळले गेले. ज्ञानेश्वर महाराज चिडून बसलेले आहेत. ज्ञानेश्वरांना राग कसला आणि अनुराग कसला. लक्षात, हे ज्ञानेश्वर आपल्या झोपडीचा दरवाजा लावून बसलेले आहेत आणि चिमुरडी मुक्ताबाई त्यांना सांगते, ताटी उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताबाई महायोगिनी. लक्षात, संपूर्ण वारकरी संप्रदायाबरोबर जर तुम्ही खेळलात नाचाल बागडात लक्षात येईल की मुक्ताबाईबद्दल अपरंपार प्रेम आहे प्रत्येकाच्या मनात. अगदी मोजक्या रचना आहेत तिच्या, पण ही प्रत्येक रचना ही अथांग समुद्रापेक्षाही अथांग आहे. एकच वाक्य त्यांना सांगते, ताटी उघडा ज्ञानेश्वर. आणि त्या क्षणी ताटी उघडली जाते. लक्षात, ही ताटी कुठली आहे? ताटी उघडा ज्ञानेश्वर. त्याचबरोबर आपण दुसरी मुक्ताबाईची गोष्ट म्हणजे मुक्ताबाईला मांडे करायचं. तिला विस्तव मिळत नाहीये. ज्ञानेश्वर आपला योगाग्नी जागृत करतात आणि त्या योगाग्नीवरती मुक्ताबाई मांडे बांधतात. आता ज्यांना कशाचं सोयर सुतक नाही, त्यांना कसलीच इच्छा नाही, त्यांना मांडे घ्यायची इच्छा तरी का हो. पण ह्या दोन गोष्टीमधून प्रगटतो तो ज्ञानेश्वराने पुढे चालू ठेवलेला श्रीकृष्णाच्या गीतेचा ज्ञानेश्वरी रास. ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांगते मुक्ताबाई की हे प्रत्येक भक्ता ज्या क्षणी लक्षात ठेव, ज्या क्षणी क्रोध जागृत होईल, ज्या क्षणी तुझ्याकडे दुःख येईल, सर्व जगाकडून सातत्याने फक्त दुःख येईल, त्या क्षणात तुझ्या हृदयाचं कवाड तू उघाड. तुझ्या हृदयाचे दरवाजे तू उघडे ठेव, बंद करू नकोस. कारण बंद हृदयाला दुःख पेलवत नाही आणि उघड्या हृदयाला दुःख कधी जाणवत नाही. जेव्हा मी दुःखाने हृदय बंद करून ठेवतो तेव्हा माझ्या हृदयावर दुःखाचं ओझं येत जातं. जेव्हा मी माझं हृदय उघडं ठेवतो तेव्हा दुःख आलं आणि गेलं कधी कळतच नाही मला. माझ्या घरामध्ये जर धूर येत असेल तर मी दोन्ही बाजूच्या खिडक्या उघडतो. जर मी खिडक्या बंद करून घेतल्या तर घरात होणारा धूर आणखी साचत जाणार. ताटी उघडा ज्ञानेश्वर. ही अत्यंत सुंदर गोष्ट मुक्ताबाईने सांगितली. आणि हा जो योगाग्नी आहे शरीरातला, तो योगाग्नी सर्व संकटावर मात करण्यासाठी आपण वापरू शकतो, सहजपणे वापरू शकतो. ही गोष्ट मुक्ताबाईनेच दाखवून दिली की प्रत्येक योग्याच्या शरीरामध्ये असणारं योगाग्नी. आपण योगाग्नीचं उदाहरण बघितलं होतं, नरसिंह हे नाव बघताना.
हा जो योगाग्नी आहे, ह्या योगाग्नीमध्येच प्रत्येक भक्ताला स्वतःला जाळायचं असतं, लक्षात ठेवा. आणि शंकर जो स्मशानामध्ये बसलेला आहे तो कुठल्या आपण प्रेत जातो त्या स्मशानात बसलेलो नाही आहे. आम्ही सगळे स्मशानामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा शंकराला नमस्कार करतो, तोंडाने रामराम म्हणतो. आणि भूत येऊन मला झोंबून येत म्हणून. शंकराचं प्रेम त्यामध्ये खूप कमी असतं, रामाचं प्रेम खूप कमी असतं. एरवी रामाचं नाव न घेणारे लोक सुद्धा प्रेते आल्यामुळे जयराम सीताराम म्हणत जातात. स्मशानामधला शंकर हे आम्ही केलेले विकृतीकरण. स्मशानातला शंकर म्हणजे इकडे माणसं जाळतात तिकडे बसणारा शंकर नव्हे. तर स्वतःच्या योगाग्नीमध्ये जेव्हा मनुष्य स्वतःला जाळून घेतो, स्वतः शरीर पुन्हा जेव्हा जाळतो, ह्या 6 रिपूंच्या नरमुंड्यांच्या ज्या माळा आहेत त्या ह्या शंकराच्या गळ्यामध्ये शंकराने धारण केलेल्या आहेत. म्हणून शंकराच्या गळ्यामध्ये 6 नरमुंड असतात. ही 6 नरमुंड्यामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुळणारे षडविकार आहेत. आणि त्या षडविकारांचं स्मशान या योगाग्नीमध्येच होतं, बाकी दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी होत नाही. हा योगाग्नी जो आहे, हा योगाग्नीचं जे स्मशान आहे त्या स्मशानाचा जो धात्रा आहे तो कोण आहे? शंकर आहे. आणि हाच शंकर निवृत्तीनाथ रूपाने ज्ञानेश्वरांचा गुरु आहे, विसरू नका. ह्याच स्मशानात बसणारा शंकर निवृत्तीनाथ रूपाने ज्ञानेश्वरांचा गुरु आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांचा योगाग्नी प्रगट झालेला आहे बाह्य रूपामध्ये सुद्धा ह्या मुक्ताबाईच्या मनातले मांडे पुरवण्यासाठी. षड्रिपूंपासून मला जी मुक्ती मिळवायची असते त्या मुक्तीचे मांडे ह्या फक्त योगाग्नीद्वारेच मला मिळू शकतात. आणि ह्या इथे आपल्याला कर्मरास हाच दिसतो की आलेलं दुःख, झालेला त्रास मी त्यांचंच परिवर्तन चांगल्या गोष्टीमध्ये कसं परमेश्वराच्या शक्तीने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने करू शकतो. कारण ज्ञानेश्वर हे मुक्ताबाईचे गुरु आहेत. हा दुसरा पदन्यास आपण बघितला ह्या चरित्रामध्ये. तिसरा पदन्यास रामदास स्वामींनी खेळला. रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची गोष्ट आपल्याला माहिती. ती कल्याण स्वामीला रामदास स्वामींनी सांगितलं की झाडावर चढ आणि फांदी तोड. खाली विहीर आहे, मोठी खोल विहीर आहे. आणि फांदी कशी तोडायची? तर उलटं बसायचं फांदीवर. म्हणजे असं झाड आहे, अशी फांदी आहे, तुला तोडायचं तर ह्या बाजूला बसून बस, इकडे बस फांदीवरती. फांदी तुटली की तू पडलास गरीब. हे वाक्य मात्र रामदास बोलत नाही. कुठलाही शिष्य तयार होत नाही ती फांदी तोडायला. हिंमत फक्त एकट्या कल्याणाची असते. कल्याण म्हणतो तोडतो गुरु आहे, घेतो आणि काय कोयता मारायला सुरुवात करतो. ज्या ज्या क्षणाला फांदी तुटायची वेळ येते त्या क्षणी परत फांदी भरून येते. इकडेही गुरु परीक्षा बघते, लक्षात ठेवा. फांदी भरून येते म्हणून कल्याण स्वामी फांदी तोडायचं थांबत नाही की चला आता सुटलो बाबा वाक्याप्रमाणे पडत्या फळाची आज्ञा. हे आपण गुरुने सांगितलं फांदी तोडली भरून आली, आता यातली बघून घ्यावं, मी उतरतो पटकन. ही वृत्ती नाही. गुरुने सांगितले फांदी तोड, भरून त्याने आणली, पण माझं काम तोडायचं आहे, मी तोडणारच. कोयती घेऊन कल्याण स्वामी सातत्याने तोडत राहतात आणि सातत्याने ती फांदी परत भरत राहतात. आणि नंतर एक क्षण असा येतो की कडकडाट आवाज होऊन फांदी आता पडलीच असं वाटतं. सगळे भक्त, सगळे शिष्य अक्षरशः अर्धे पळून गेलेले, अर्धे उरलेले रामदास स्वामी कसल्या पुढे आपण गुरु केले ह्या विचाराने उभे आहेत. आणि मोजक्या दोघा तिघांना कल्याणाबद्दल ऊर दाटून आलेला आहे. फांदी तुटते, फांदी विहिरीमध्ये पडते, पण कल्याण स्वामी मात्र विहिरीत पडत. कल्याण स्वामी मात्र अलगदपणे त्याच झाडाच्या बरोबर खाली उभे असलेल्या रामदास स्वामींच्या हातामध्ये आणत असतात. ही लक्षात ठेवलेली गोष्ट आहे की गुरुने जे सांगितलं ते शब्दशः जेव्हा मी करतो, म्हणजे गुरु म्हणजे सद्गुरू असला पाहिजे. म्हणजे गुरुने सांगितलं तुझं घरदार विक आणि मला सगळं आणून दे, आणि गुरु त्या पैशावर स्वतःचं घर बांधणार असेल, लक्षात ठेवा त्या गुरुला लाथ मारायला सुद्धा तुम्हाला अर्थ. कारण तो सद्गुरू नाहीच आहे, तो लवाड आहे, तो ढोंगी आहे, तो तुम्हाला लुटायला बसतो. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तर इथे सद्गुरूंनी जे मागितलं त्या मागण्यामध्ये रामदासांचं सद्गुरू तत्व आधी पटलेलं होतं, सिद्ध झालेलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर भोळ्या भाविकांना कोणीही झुकायला तयार असतो, तशी गोष्ट मात्र कधी घडता का. पण इथे कल्याण स्वामींनी प्रत्येक वेळी फांदी भरत गेली तरी देखील मला मरायचंच आहे ही वृत्ती नाही बाळगली, मला जिवंतच राहायचं ही वृत्ती नाही बाळगली. जे काही असेल ते तुझ्या इच्छेनुसार, मजला आवडो अथवा नावडो, हा कर्मन्यास. ह्याच महाविष्णूचे हे 3 महान भक्त आणि ह्या 3 महाभक्तांच्या आयुष्यामध्ये हीच गोष्ट जाणवते. आणि इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट एक आहे
की ज्ञानेश्वरांनी कृष्णाची गीता ज्ञानेश्वरी बनवून सांगितलं, तर एकनाथांनी ह्याच कृष्णाने उद्धवाला सांगितलेलं भागवत एकनाथी भागवत म्हणून सांगितलं, आणि रामदासांनी ह्याच रामाने जे म्हणून काही वशिष्ठांशी आणि हनुमंताशी बोलणं केलं, जे योग वशिष्ठामध्ये सांगितलं गेलं तेच दासबोधामध्ये प्रगटपणे सांगितलं. ह्या 3 भक्तांनी ह्याच भगवंताचं कार्य पुढे चालवलेलं आहे, आणि म्हणूनच त्यांच्याही तिघांच्या आयुष्यामध्ये हाच कर्मन्यास अत्यंत सुंदरपणे खेळला गेलेला आपल्याला आहे. तर हा कुंती बरोबरचा पदन्यास, कुंती बरोबर खेळला गेलेला रास, त्या कुंती कडून केला गेलेला पदन्यास जर आपण प्रत्येक भक्ताने मनात धरायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल तुम्हाला आयुष्यात परमेश्वराकडे काय मागितलं पाहिजे आणि काय मागायला नको, किंवा काही मागायची जरूर आहे किंवा नाही. आणि जर मला मागायचं वाटत असेल, मी माणूस आहे, मला नाही आवडत आहे माझी इच्छा मागायची, निर्धास्तपणे मागा. पण मागताना एकच मागणं पालुपत शेवटपर्यंत ठेवायची. परमेश्वरा मी मागतोय खरं, मला राहवत नाही म्हणून मागतोय, कारण मी सामान्य माणूस आहे, मी फालतू माणूस आहे, माझी इच्छा नाही मरत आहे, मी काही वैरागी नाही आहे, मी संन्यासी नाही आहे, मला 10,000 नाही 10 कोटी 33 कोटी इच्छा असतील, पण त्यातल्या पूर्वाच्याकडे हे मात्र मी तुझ्या पायाशी वाहतोय. परमेश्वरा माझ्याकडे त्याची जबाबदारी मात्र ठेवू नकोस. तर मनापासून सांगतो माझं आयुष्य पूर्णपणे सुखाने आणि आनंदानेच भरून जाईल. पण हे सगळं करत असताना परमेश्वरा मी सगळी जबाबदारी टाकली म्हणजे मी हातकृत्य नुसतं हातपाय काढून बसून राहायचं का नाही. कुंतीच्या पदन्यासामध्ये आपलं लक्षात येईल, कुंती कुठेही ही कर्मत्यागिनी नाही आहे. तिने प्रत्येक कर्म सुविहितपणे केलेलं आहे. तिने पतीची सेवा सुविहितपणे केलेली आहे, सवतीचा मान राखला. नवीन आपल्या पाठीमागून 3 वर्षांनी आलेल्या सवतीला मी तुझी मोठी बहीण म्हणून तुझं स्वागत करते, ह्या प्रेमानं तिचं स्वागत केलेलं आहे. तिला अत्यंत मायेने, तिची भाषा, माधवीला ही भाषा येत नाहीये, माधवी माद्र देशातून आलेली आहे, तिला ही भाषा येते, तिला भाषा या कुंतीने शिकवलेली आहे. आपल्या ज्येष्ठ सासूसासऱ्यांची सेवा केलेली आहे, भीष्माच्या शब्दाबाहेर गेलेली नाही. कृष्ण भाचा असूनही त्याचं देवत्व तिला मान्य आहे, आणि पुत्रांना कुठेही चूक होऊन दिलेली नाही आहे. आणि ज्या क्षणी आपल्या पुत्रवधूचा दुःख तिला सहन होत नाही, त्या क्षणी ती आपल्या मुलांशी सुद्धा भांडायला तयार झालेली आहे. अशी कुंतीने आपलं कुठलंही कर्म त्यागलेलं नाही आहे. पण हे कर्म प्रत्येक वेळी करत असताना मात्र या कुंतीने संपूर्णपणे माझा भरोसा श्रीकृष्ण तुझ्यावरच आहे आणि तुझ्या इच्छेच्या बाहेर मी नाही हे समर्थपणे दाखवून दिले. ही कुंती दुबळी नाही आहे. ह्या कुंतीचं दुःखाचं मागणं हे दुबळ्याचं मागणं नाही आहे, तर हे खरोखरच एका समर्थ योगिनीचं मागणं आहे. लक्षात ह्याच कुंतीच्या गोष्टीबरोबर आपल्या मनामध्ये दुसरी एक गोष्ट जाणवते. दुसरं एक व्यक्तिमत्व मगाशी म्हटलं म्हणजे गांधारीचं व्यक्तिमत्व. ह्या गांधारी बरोबर, या गांधारी करून ठेवला गेलेला कृष्णाने न्यास, कर्मन्यास आणखी एक सर्वश्रेष्ठ पातळीवरचा. दुर्योधनाला गांधारी बोलवते आणि सांगते की तू पूर्ण विवस्त्र अवस्थेत माझ्यासमोर उभा राहा. दुर्योधनाला काहीच माहीत नसतं. दुर्योधन जायला निघतो, आडवे आपले श्रीकृष्ण महाराज येतात. म्हणतात काय रे शिशी शिशी हे काय चाललं तू? नाही माझ्या मातेने बोलवलं, माता झाली म्हणून काय तू एवढा मोठा झालास, नाही बाकीच्या शरीराचं ठीक आहे, कमीत कमी गुह्यांग तरी झाकून जा. आणि वस्तीने काय सांगले, निर्वस्त्र आहे ना, पण वस्त्र नको घालूस, तू तू पानं बांधून जा. दुर्योधनाला पटतो, आईने सगळे वस्त्र घालू नकोस ना. गांधारीला कोणी माहिती होतं की हे लवाळ महाराज बसलेले रस्त्यामध्ये, हा आपल्या केळीची पानं घेतो, बांधतो आणि दुर्योधन महाराज जातो. गांधारी ज्या क्षणी डोळे उघडते त्या क्षणी दुर्योधनाचं संपूर्ण शरीर वज्रांग होऊन जातं. फक्त एवढाच भाग उरतो की जो पानाने झाकलेला असतो. गांधारी म्हणते हे तू कसं केलं असेल ह्याची मला कल्पना आहे दुर्योधन. त्यानंतर दुर्योधन मारला जातो. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण गांधारीच्या भेटीला येतात. कृष्ण नमस्कार करायला जातो गांधारीला नेहमीप्रमाणे. कृष्णाने स्वतःचं परमेश्वरचं सिद्ध केलेलं असूनही काका काकू मामा मावशी सगळ्यांना नमस्कार करतोय, वयानुसार सगळ्यांना मान देतोय. त्याने कुठेही पुरुषार्थ सोडलेले नाही, कुठेही लौकिक जीवनाचा त्याग केलेला नाही. लक्षात ठेवा. त्या गांधारी त्याला शाप देते की हे श्रीकृष्णा, माझ्या कुलाचा नाश जसा तू थांबवू शकत असूनही थांबवला नाहीस, तर मी तुला शाप देते की तुझ्याही कुळाचा नाश तुला असाच उघड्या डोळ्याने बघावा लागेल. श्रीकृष्ण परत हसतात. आणि त्या क्षणाला गांधारीला भरून येतं की मी हे काय केलं, की मी ज्याची कायम उपासना केली, ज्याच्या बरोबरच कायम धर्म आहे, मी त्याच्याबरोबर विजय आहे, मी माझ्या स्वतःच्या पुत्रांना कधी विजयी हो असा आशीर्वाद दिला नाही, तर धर्माचा विजय हो असा आशीर्वाद दिला. मी माझी मती आज तळली कशी, हे झालं कसं केशवा, हे तू का करवलं, आणि हे मी करून मी किती
किती दूर गेले परमेश्वर तुझ्यापासून, की माझे पुत्र अनाचारी आहेत, त्यामुळे त्यांचा नाश होणे आवश्यक आहे मला माहीत असून सुद्धा मातृप्रेमामुळे माझी बुद्धी अशी चळली कशी. मी त्यांचं दुःख समजू शकते, माझं झालेलं दुःख मी सहन करू शकते, पण तुला दिलेला शाप. तर श्रीकृष्ण गांधारीला सांगतात, हे गांधारी माते, लक्षात ठेव, मला शाप देण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणातही नाही. तुझ्या एवढी पतिनिष्ठा, तुझ्या एवढी सत्यनिष्ठा, ईश्वराचे सगळेच्या सगळे पुत्र नष्ट झाले तरी चालतील, पण सत्याचा पराभव होता कामा नये. म्हणून तू कधीच स्वतःच्या पुत्रांना आशीर्वाद दिला नाही, हे लक्षात ठेव माते. आणि म्हणूनच तूच मला फक्त शाप देऊ शकतेस, कारण मला माझ्या जाण्याच्या अगोदरच माझ्या सर्व यदुकुळाचा नाश केला पाहिजे, नाहीतर हे यदुकुळ उन्मत्त होऊन परत दुसरे कौरव उत्पन्न होतील. आणि हा शाप फक्त माते मी तुझ्याकडून स्वीकारू शकतो, तर हा नाश मी करू शकत नाही. कारण शेवटी आपण बघितलं, तरुण सवरून नामांतर राहण्याची जर श्रीकृष्णाची वृत्ती आहे. आणि गांधारीला सांगतो, गांधारी, की ह्या क्षणाला सुद्धा तू माझी भक्तीच केलेली आहेस. जशी माझी भक्ती कैकेयी मातेने केली, तीच माझी भक्ती गांधारी तू आज केली आहेस. की माझ्याच कार्यासाठी सगळे लोकापवाद पत्करून कैकेयीने मला जसा वनवासात धाडला, तसाच गांधारी माते माझ्या कुळाचा नाश करण्याचा शाप देऊन तू माझंच कार्य केलेलं आहेस, आणि म्हणून तू माझीच भक्ती केली. बघा, श्रीकृष्णाची ही संपूर्ण कथा किती सौंदर्य दाखवून जाते, की ह्या क्षणाला आपण साधा मानवी पातळीवर विचार करूया, की खरोखरच एक भक्त आहे, की तिने आपल्या मातृत्वाच्या दुःखातून त्या परमेश्वराला शाप दिलेला आहे, आपल्या प्रिय व्यक्तीला, आदरणीय व्यक्तीला शाप दिलेला आहे, त्या शापाचं तिला दुःख झालेलं आहे. पण समजून घेण्याची पद्धत किती सुंदर आहे बघा. म्हणजे देवत्व सुद्धा कृष्ण आणत नाही, सामान्य माणूस असलेला कृष्ण, सामान्य स्त्री असलेली गांधारी, ती बोलल्यानंतर कृष्ण तिला सांगते की हे माझ्याच इच्छेनुसार झालं, मी करवलं म्हणूनच झालं, ह्याचं लेपन तुला नसून उलट तू पापाच्या ऐवजी पुण्यच केलेलं आहे, कारण तू सगळे लोकापवाद माझ्यासाठी पत्करून तू माझं कार्य केलं आहे. हे कृष्ण परमात्मा, श्रीकृष्ण भगवान परत जगाला हेच दाखवून देत आहे, की तुम्ही मला जरी शाप दिला, जर तुम्ही माझे मनापासून भक्त असाल, तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करत असाल, लक्षात ठेवा, तुमचा शाप सुद्धा मला शिरोधार्य आहे. आणि दुसरी गोष्ट, तो शाप सुद्धा माझ्याच इच्छेनुसार असेल. ह्याचा अर्थ असा नाही की माझं जरासं काम झालं नाही की देवाचा फोटो घेतला आणि पायादळी तुडवला आणि म्हटलं की मी गांधारी झालो नाही. त्यासाठी गांधारीसारखं व्रत घ्यावं लागतं, पूर्ण डोळ्यावर पट्टी बांधून राहण्याचं. 100च्या 100 पुत्र मेले तरी चालतील, पण अधर्माचा विजय होता कामा नये, ही वृत्ती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तर मनुष्य देवाला शाप देण्याचा विचार करू शकतो, नव्हे तर देव माझ्याकडून शाप स्वीकारायला हात जोडून पुढे उभ्या असलेला सापडतो. आपल्या ह्या सनातन वैदिक धर्मामध्ये आश्चर्य आहे ते हेच, की परमेश्वर कसा आहे, तर भक्त लांछन आहे. भक्ताने मारलेली लाच सुद्धा छातीवर प्रेमाने अजरामरपणे मिरवणार आहे. भक्तांच्या सेवेसाठी श्रीखंड्या म्हणून त्याच्या घरी भांडी धुणी पाणी भरणार आहे. लक्षात, तो अहंकारी नाही आहे. परमेश्वराला अहंकार कसलाच नाही आहे, त्याला प्रेम आहे फक्त भक्तांबद्दल. अगदी वाईटातल्या वाईट भक्ताबद्दल सुद्धा, पाप्यातल्या पापी भक्ताबद्दल सुद्धा त्याला प्रेम आहे. ज्याने कोणी भावार्थ रामायण वाचलं, भावार्थ रामायण कोणी दिलं माहिती आहे? एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे. भावार्थ रामायण एकनाथजी भाऊ, अत्यंत सुंदर ग्रंथ, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावर नुसतं अध्यात्मिक खरंच खूप छान गोष्टी आहेत, मनाला आनंद येणाऱ्या गोष्टी आहेत, अत्यंत रसाळ. भावार्थ रामायणामध्ये वालीचा आणि रामाचा संवाद जो कोणी वाचेल त्या माणसाला कळेल की हे परमेश्वरी तत्व काय, ह्या परमेश्वराचं भक्ताशी असलेलं नातं काय आहे. एवढा सुंदर संवाद भक्त आणि देवामधला कुठेही सापडणार नाही. लक्षात ठेवा, मनापासून सांगतो की जो भावार्थ रामायणामध्ये वाली आणि श्रीरामामध्ये झालेला आहे. वालीचा वध श्रीरामाने केलेला, लक्षात ठेवा, पण तरी त्यानंतर झालेला तो संवाद खरंच आपल्या प्रत्येकाला खूप मोठा मार्ग दाखवणार. तर अशा रीतीने कृष्णाने गांधारीच्या बरोबर करून गांधारीकडून ठेवलेला हा दुसरा पदज्ञान हा हेच दाखवणार की भक्त परमेश्वराला किती प्रिय आहे. आणि सद्गुरु तत्वाचं आपल्या लाडक्या शिष्यांवरती, आपल्या लाडक्या भक्तांवरती किती आंधळं प्रेम असतं. लक्षात, आणि हे प्रेम मला स्वीकारावं लागतं. सद्गुरूंचं आपल्या सर्व भक्तांवरती सारखंच प्रेम असतं. चांगल्यातल्या चांगल्या अगदी पुण्यवान माणसावर जेवढं प्रेम आहे तेवढंच त्याचं प्रेम पाप्यातल्या पाप्यावरती असतं. जो त्याचं स्तुतीसुमन गातो त्याच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच त्याचं प्रेम त्याला जो शिव्या देतो ना त्याच्यावरही असतं. पण मग फरक येतो कुठे, की हे जे प्रेम आहे सद्गुरूंचं, हे जे परमेश्वरी तत्वाचं परब्रह्माचं प्रेम आहे, की जो चांगल्या मार्गावरती त्याच्या उन्नयनासाठी ते वापरलं जातं.
तर जो पापी आहे त्याची पापं नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. आणि जसं माझ्याकडे जर 100 रुपये कर्ज आहे मला, तर मला परमेश्वराने 100 रुपये दिले, तर 100 रुपये मी कर्ज फेडून टाकलं. माझ्याकडे जमा काहीच राहिली नाही. जर माझ्याकडे कर्ज नसेल, मी माझ्या मेहनतीने कर्ज फेडलं, तर परमेश्वर जे मला 100 रुपये देणार ते माझ्या गाठीला राहणार आहेत. मी 100 रुपयाने श्रीमंत होणार. आपण बऱ्याच ठिकाणी मंडळी बघतो की आम्ही एवढी भक्ती करतो पण आम्हाला फळ मिळत नाही. कारण तुम्ही केलेली भक्ती पहिली म्हणजे काम मी असते. मला हे मिळावं म्हणून मी ही भक्ती करतो, ते मिळावं म्हणून ही भक्ती करतो. कुलदेवतेची पूजा का करतो? काही अरिष्ट यायला नको म्हणून, लग्न कार्यामध्ये विघ्न यायला नको म्हणून. गणपती पहिल्यांदा का पूजायचा? विघ्ननाशक आहे म्हणून. गणपती घरी आला, संध्याकाळी गणपती विसर्जन करून आले की ताबडतोब पिशवी घेऊन मार्केटमध्ये जायचं, मच्छी आणि मटण आणायचं. गणपती पळतो कधी माझ्या घरून, आणि मी जसं 2 दिवस खाल्लं नाही तर माझं सगळं काही हरवूनच जाणार. म्हणजे ह्याचा अर्थ मी गणपती यायची वाट बघत नाही, मी गणपती जायची वाट बघतो. मग तो गणपती मला पावणार कसा की 2 दिवस माझ्या जिभेवर कंट्रोल नाहीये. अमुक दिवशी घरामध्ये कांदा लसणाचं जेवण शिजवायचं नाही, मग आम्ही त्याला आपत धर्म करतो. घराच्या बाहेर गोठ्यामध्ये जेवण करायचं, कांदा लसण तिकडे बसून जेवायचं. हा कुठला न्याय? एवढ्या साध्या गोष्टी सुद्धा मी परमेश्वराच्या पाळू शकत नाही. मग आणि तरी सुद्धा परमेश्वराचं प्रेम जरा मला प्राप्त होत आहे, ते प्राप्त मी वापरणार कसं माझ्या चांगल्यासाठी? ते जाणारे सगळ्या तुम्ही केलेल्या अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी. आणि मग माझ्या हातामध्ये शेवटी काहीच जमा उरत नाही. हातामध्ये वाळू घेऊन बसावं आणि मूठ उघडी ठेवावी. आलेल्या वाळ्यावर वाळू उडून जाते, हातामध्ये शेवटी काहीच उरत नाही. अशी माझी प्रत्येकाची परिस्थिती झालेली मी बघतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, मी परमेश्वराचं प्रेम कोणावर कमी किंवा जास्त नसतं. लक्षात ठेवा, प्रत्येकावर समानपणे सद्गुरू प्रेम करत असतात. अगदी खरोखरच मनापासून समानपणे. त्यांना शिव्या देणाऱ्यावर सुद्धा त्यांचं तेवढंच प्रेम असतं जेवढं त्यांची स्तुती करणाऱ्यावर नाही. प्रश्न घेणाऱ्याचा आहे. अनंत हस्ते कमला कराने, देता घेशील किती दो कराने. पण परमेश्वर तुम्हाला 2 हात देतो. त्याचबरोबर तुमची कुवत ही तुमच्या स्वतःच्यावर अवलंबून असते. कारण तेवढं स्वातंत्र्य परमेश्वराने दिलेलं असतं बुद्धी देऊन. कुठलं चांगलं आहे, कुठलं वाईट आहे, परमेश्वराला आवडणारं काय, न आवडणारं काय, हे मला माहीत असतं. आपण रामदासांची गोष्ट वाचतो, पण कल्याण स्वामींची गोष्ट वाचताना आपण त्याने केलेलं आज्ञापालन ऐकत नाही. की काही हो, पण मी आज्ञा भंग करायला तयार नाही. म्हणून ते कल्याण स्वामी झाले, म्हणून त्यांचं कल्याण झालं, अजरामर झाला, सर्व भक्तांसाठी आदर्श म्हणून आहे. मी किती आदेश पाळतो, मी किती गोष्ट माझ्या मनामध्ये रुचवतो, हे माझा मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. मला संकट आलं की मात्र मी परमेश्वराच्या पायाशी धावतो. पण जे परमेश्वराने घालून दिलेले मार्ग आहे, ह्या नानाविध संतांनी जे सांगितलेलं आहे, ते मी का ऐकू शकत नाही, ते मी का पाळू शकत नाही, हे जर मी माझ्या मनाला विचारलं तर मला वाटतं माझे प्रश्न बरेचसे आपोआप सुटतील. मला त्यासाठी परमेश्वराची शेंडी धरण्याशिवाय मार्ग पत्करावा लागणार नाही. मला नानाविध व्रतवैकल्य करत राहावं लागणार नाही. आणि एवढी व्रतवैकल्य करून सुद्धा माझ्या पदासाठी काहीच पडलं नाही, हा प्रश्न सुद्धा माझ्या मनात उद्भवणार नाही. कारण परमेश्वराने मला सगळं दिलेलं असतं. मी म्हणाल, डॉक्टर तुम्हाला बोलणं सोपं आहे. एखाद्या घरामध्ये खरंच मुलांना नोकरी नाही आहे, माझी आई वडील म्हातारे झालेले आहेत, नोकरी नसल्यामुळे घरात खायला दाणा पाणी काही नाही आहे. मग अशा क्षणी काय करा, नोकरी मागितलीच पाहिजे ना. जरूर जरूर नोकरी मागा परमेश्वराकडे. परमेश्वर तुम्हाला नक्की नोकरी देईल. पण त्याचबरोबर तुम्ही तुमची कपॅसिटी पूर्ण वापरलीत का हे बघा. मला नोकरी मिळाली म्हणून दुसरं काहीच करू शकत नाही का? किंवा मी आता MSc झालेला आहे म्हणजे मला ताबडतोब मला बॉसच बनलं पाहिजे की मी आता मॅनेजमेंटचा कोर्स केल्यामुळे मी मॅनेजरच झालो पाहिजे ह्या क्षणाला. जर माझे आईवडील उपाशी भर असतील, माझ्याकडे हा अहंकार कशाला पाहिजे, मी मॅनेजरच होईल. मग माझ्याकडे हा अहंकार मला काय टाकता येते माझ्या आईवडिलांसाठी की मला जेव्हा मॅनेजरची नोकरी मिळेल किंवा मिळेल तोपर्यंत मी शिकवण्या करीन, पुढे कसली क्लार्कची नोकरी बघतील, पण माझ्या आईवडिलांना उपाशी मरू देणार. ही वृत्ती जर माझ्या अंगात असेल तर परमेश्वर तत्काळ माझ्या हाकेला ओढ येणारे लक्षात. पण मी मात्र नाही, आई वडील मेले तर मरू देणार, ते म्हातारेच झाले, पण मी माझ्या पदाच्या खाली उतरणार नाही, नोकरी करणार नाही. हा मार्ग मी का स्वीकारतो? हा मार्ग मी का स्वीकारतो? कारण माझा अहंकार माझ्याकडून गेलेला नसतो. मी फक्त परमेश्वराकडून मागायला सवकलेला असतो. ही महत्वाची गोष्ट लक्षात. पण परमेश्वराकडे मागत असताना मी माझ्या परमेश्वराने ऑलरेडी दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या किती वापरल्या हे मी लक्षात घेतलं पाहिजे. आणि परमेश्वराने ह्या तिन्ही गोष्टी म्हणून श्रीकृष्ण हेच दाखवून दिलेलं आहे की प्रत्येकाने आपापलं कर्म नीटपणे केलेलं आहे. त्या क्षणी श्रीकृष्ण तुमच्याबरोबर कर्मन्यास खेळायला उद्युक्त झालं. त्यानंतर तिसरी गोष्ट श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये येते ती धृतराष्ट्राच्या संदर्भात.
धृतराष्ट्र हा जसा जन्मांध आहे तसा कर्मांधही आहे, त्याची बुद्धीही आंधळी झालेली आहे. संपूर्ण गीता ऐकतोय, संपूर्ण महाभारताची प्रत्येक गोष्ट तो ऐकतोय, तरी देखील त्याच्या मनात कुठेही श्रीकृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न होत नाही. विराट रूपाचं दर्शन, साक्षात वर्णन संजयाने ह्या धृतराष्ट्रासाठी केलेलं आहे. एवढं ऐकल्यानंतर धृतराष्ट्राला कुठेही वाटत नाही हे युद्ध ह्या क्षणी थांबवावं. लक्षात घ्या, ह्या संजयाने संपूर्णपणे वर्णन केलेलं आहे की विराट दर्शन कसं झालेलं आहे. तरीही धृतराष्ट्राची आता सुद्धा मनाची कवाडं उलगडत नाही आणि धृतराष्ट्र संजयाला सांगतो की हे युद्ध चालू राहू दे, हे युद्ध चालू राहतं. त्यानंतर युद्ध समाप्ती होते आणि पाची पांडवांना घेऊन श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या भेटीला जातात. युधिष्ठिर आपल्या नेहमीच्या धर्मानुसार धृतराष्ट्राला सांगायला निघतो की तू राजा हो आणि आम्ही सगळे तुझे सेवक म्हणून राहू. श्रीकृष्ण सांगतो थांब बाबा, असं काही करू नकोस, योग्य मार्ग दाखव. तर धृतराष्ट्राची बुद्धी अजूनही आंधळी आहे हे त्याला पूर्णपणे माहिती. त्यानंतर धर्मराज मिठी मारायला जातो. त्यानंतर भीम पुढे होतो. भीम पुढे होण्याच्या क्षणाला श्रीकृष्णाने पुतळा करून घेतलेला असतो. भीमाचाच पुतळा, पोलादी पुतळा, वर्गच्च पुतळा आणि भीमाच्या ऐवजी हुबेहूब केलेला पुतळा श्रीकृष्ण भगवान पुढे करतात आणि धृतराष्ट्र त्याला मिठी मारतो. धृतराष्ट्राबद्दल एक महत्वाची गोष्ट, 1008 हत्तींचं बळ धृतराष्ट्रामध्ये, ते फक्त 108 हत्तींचं बळ भीमामध्ये. अशा भीमाला जर धृतराष्ट्राने मिठी मारली असती तर काय अनावस्था ओढवली ती लक्षात घ्या. आणि मिठी मारायला धृतराष्ट्र एवढ्या जोरामध्ये ती मिठी मारताना आवडतो की तो पोलादाचा पुतळा लेसापेसा होऊन जातो, पूर्णपणे लिबलिबीत होऊन जातो. आणि त्या क्षणी भीमाच्या लक्षात येतं की आपल्या बदलाच्या मनामध्ये किती राग आणि क्रोध आहे. आणि त्या क्षणी धृतराष्ट्राची संपूर्ण बाजू उघडी पडते. भीम तर मेला नाहीच, पण आपण मात्र लंगडे आणि उघडे पडलो. त्या क्षणी श्रीकृष्ण भगवान धृतराष्ट्राला सांगतात की हे धृतराष्ट्र, आत्ता तरी नीतीचा मार्ग स्वीकार. आता तरी, हे आता तरी वाक्य खूप महत्वाचं आहे की त्यांच्या मुलांच्या सर्वांच्या मृत्यूनंतर सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलं नाही की आता तरी तुझी मुलंही गेली, तुझं ऐश्वर्यही गेलं, तुझं राज्यपदही गेलं, सगळंही गेलं, एवढ्याने शेवटची उरलेली अब्रू सुद्धा तुझी गेली, तुझा पितृभाव सुद्धा गेला. हे तुझ्या भावाची अनाथ मुलं आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तू अजूनही वाईट वृत्तीने बघतो. स्वतःची मुलं मेल्यानंतर सुद्धा अजून तरी, आत्ता तरी धृतराष्ट्रा तू निधीच्या मार्गाचा अवलंब कर. हा आत्ता तरी हा जो शब्द आहे ना, ह्या महाभारतानं हा अत्यंत मोठा पदन्यास आहे की आत्ता तरी. माझ्या आयुष्यामध्ये अनेकविध अडचणी येतात, अनेकविध गोष्टी माझ्यापासून दूर जातात, पण तरी देखील मी आत्ता तरी ऐकायला तयार नसतो. माझं कुठे चुकलं म्हणून न्यूनगंड माणसाने स्वीकारू नये, पण कुठे चुकलं आणि कुठे चुकू शकते याचा नीट विचार केला पाहिजे. की धृतराष्ट्रासारखं आंधळून उपयोगाचं नाही. आंधळून असावं तर गांधारीसारखं असावं, स्वेच्छेने स्वीकारलेलं पण न्यायाचा निवाडा करा. आत्ता तरी धृतराष्ट्रा तू नीतीच्या मार्गाचा अवलंब कर. ह्या आत्ता तरी माझ्या मनात धृतराष्ट्रानं मला सांगावं लागतं. वयाची 50शी आलेली असते, वजन अवास्तव वाढलेलं असतं आणि मी माझ्या स्वतः होतो मी किती कमी खातो किंवा मी किती कमी खाते तरी माझं वजन कमी होतं. खोटं असतं. लक्षात आपल्याला माहिती असतं मी 8 दिवस कमी खातो किंवा कमी खाते, नव्या दिवशी कुठेतरी उपमा काय ती इडली काय ती एक पडत गेलेलं असतं. लक्षात घेण्याची गोष्ट इथे मी डॉक्टर म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, ऐकलं हरकत नाही, की शरीरावरचं वजन हे कसं आहे, तुम्ही पगार किती आणता आणि पगारातून खर्च किती करता, जेवढा खर्च करून जे उरतं ते बँकेत जमा होतं. तसं जेवढं तुम्ही खाता, जेवढं खर्च करता, त्या खाण्यातून जे उरतं ते शरीरावर जमा होतं. आणि ज्या अर्थी बँक बॅलन्स तुमचा कमी होत नाहीये त्याचा अर्थ तुम्ही अजून तुमच्या जरुरीपेक्षा जास्त खाता. हा साधा सुद्धा वैद्यकीय शास्त्राचा नियम आहे. मग ती 10 चपात्या खाते मी 2 खाली तरी मी जाडी कशी, हरकत नाही. याचा अर्थ तुम्हाला 2 चपात्या सुद्धा जास्तच आहे. मग मला अशक्तपणा येतो डॉक्टर 2 चपात्या खाण्यात येण्याचं कारण काय? जर तुमच्या बँकेमध्ये लाखो रुपये पडलेले आहेत तर तुम्ही उपाशी म्हणणार नाही नोकरी करायचं थांबवलं तरी, साधी गोष्ट आहे. पण मी मनाने तेवढ्या खाण्याला ट्यून झालेलं असतं आणि ही गोष्ट मी सामान्य व्यवहारात लक्षात घेत नाही. तिकडे मी माझ्याच मनाला एक्सक्यूज देत राहतो. पण वाईट वाटून घेऊ नका, कोणी माझे पेशंट बसले असेल म्हणजे की डॉक्टरने आम्हाला सांगितलं, तसं नाहीये. पण ही प्रत्येकाला सांगणारी गोष्ट की मी मनाचा नियम करतो की मला बारीक व्हायचं आहे, पण मी आंधळा झालेला असतो. मी माझ्याकडे बघायला तयार नसतो माझ्या आंधळेपणाने की माझं कुठे चुकतंय. मी एक पूर्ण व्यवहारातलं उदाहरण देतोय, पण हेच उदाहरण आपण सगळ्या ठिकाणी बघू शकतो की माझी मुलं नीट अभ्यास करत नाहीत. मुलांचं चुकत नाही, माझं चुकतंय. लक्षात, जर 18 वर्षाच्या खालची मुलं अभ्यास करत नसती तर ती चूक आईबापांचीच आहे, मुलांची नाही. मला एक प्रश्न येतात
बापू आमचा मुलगा अभ्यास करत नाही, सारखा टीव्ही बघत बसतो. चूक कोणाची? तुमची आहे. तुम्ही टीव्ही बघत बसता म्हणून. त्या दिवशी मी एका बाईंशी प्रत्यक्ष बाई म्हटलं काय करू, जर टीव्ही बघायला दिला नाही तो जेवत नाही. बाईने विचारलं, बाई म्हटलं उद्या मी मुलाला सांगितलं तू रॉकेल प्यायचा हट्ट धर. पाजाल तुम्ही रॉकेल त्याला? हा ते कसं होईल? म्हणून त्याने हट्ट धरला की आई तू रॉकेल पाजलं नाहीस तर मी जेवणार नाही. काय करा तुम्ही? बदलून काढेल. म्हणजे मग ते ह्यावेळी का नाही तुम्हाला करत? इकडे फालतू फाजील कौतुक तुम्हाला कशाला करायला पाहिजे? ते आमच्या बाळांना जेवायला टीव्हीच बघावा लागतो. कारण जर आईबापाने विचारला प्रश्न त्या माऊलीला उत्तर देता आलं नाही की रॉकेल प्यायचा मुलाने हट्ट केला तर तुम्ही पिऊ द्याल का? नाही पिऊ द्या. मग जे चुकीचं आहे त्यासाठी तुम्हाला पोरांना ओरडायला शिकायला बिघडलं पुढे. पण आम्ही या सगळ्या गोष्टी टाळलेल्या असतात. मुलांच्या वरच्या अतिलाडापोटी आम्ही त्यांची कौतुकं केलेली असतात. मुलांना तुम्ही लोकांच्या समोर एक्सपोज करू नका. जरूर मला पूर्ण पटतं की मी जर माझ्या मुलांना इतरांच्या सोबत दोष दिला तर सगळी माणसं त्यात दोष येणार. पण माझ्या मुलांना माझ्यासमोर कुठलाही दोष सांगताना आणि योग्य वेळी सांगता आला पाहिजे. मुलांमध्ये जर दोष असतील तर ते आईबाबांची चूक आहे, लक्षात ठेवा. प्रारब्धानुसार काही घटना घडतात त्या वेगळ्या, परंतु 100तून 99% वेळा घडणाऱ्या गोष्टी आईवडिलांच्या चुकीमुळेच असतात, प्रारब्धामुळे नाही. ही महत्वाची गोष्ट असायची की प्रारब्ध शेवटी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परी हरिकृपे त्याचा नाश आहे. त्या लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा मी माझं कर्म नीट सातत्याने करत नसतो. आणि जेव्हा मी सातत्याने हे कर्म करत नसतो मी माझ्या अवगुणांकडे धृतराष्ट्रासारखा बघत असतो. परमेश्वराचं विराट रूप माझ्यासमोर वर्णन केलं गेलेलं असून सुद्धा माझ्या डोळ्याला दिसण्याचं माझ्या कानानं तर कळतंय संजय काय सांगतोय. जागोजागी संत चरित्र मला सांगत असं आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे. म्हणजे मी ते करायला तयार नसतो. मी प्रवचनाला येतो, मी ऐकतो, दुसऱ्या दिवशी मी विसरून जातो. हरकत नाही. विसरणं हा माणसाचा गुणधर्म आहे. पण आठवण हा सुद्धा माणसाचा गुणधर्म आहे, हेच मी आठवत नाही. विसरणं हा माणसाचा गुणधर्म आहे. नक्की मी विसरू शकतो, पण मला आठवता येतं. मी आठवायचा प्रयत्न करू शकतो, मी आठवण्याचं कर्म करू शकतो, हे मात्र मला कधीच आठवत नाही. आपलं काय वाक ऐकलं बस छान वाटलं पण नंतर काही लक्षात राहत नाही. ह्याच्याकडे मी आठवण्याचा प्रयत्न करत नाही. 40 वर्षापूर्वी मित्र काय बोलला होता आणि त्याने मला कसं डिवसलं होतं, मैत्रीण मला कशी बोलली होती, हे मला 40 वर्षाने तो म्हातारा आणि तिन्ही म्हाताऱ्या झाल्यानंतर सुद्धा मला आठवू शकतं. 40 वर्षामध्ये त्याची मला भेट झाली नसेल तेव्हा मला आठवतं. आपण मात्र बरं श्रीकृष्णाला आठवलं नाही, सुधाने मला चणे दिले नव्हते, पण आम्हाला आठवतं. मग मला ह्या गोष्टी का आठवतात? मलाच कोणाला दोष देत नाही, लक्षात ठेवा. तर आजचा हा कर्मरासाचा जो पदन्यास आहे तो पदन्यास स्वतःकडे बघण्याचा आहे. आपण या 4ही उदाहरणामध्ये हेच बघितलं. कुंती काय, धृतराष्ट्र काय, गांधारी काय, किंवा हे जे आपण 3 संत बघितले, 4थं उदाहरण काय, ह्या प्रत्येक ठिकाणी आपण बघितली की हरिपंडितांनी स्वतःची चूक बघितली. आपली चूक पुढे होते का तो सातत्याने बघतोय, आपल्या मातेशी बोलतोय आणि तो आपल्या मार्गावर नीतीने वागण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वरांना मुक्ताबी सांगते की तुम्ही चुकला, तुम्ही ताटी बंद करून बसू नका, ज्ञानेश्वरा ताटी उघडा. आणि ज्ञानेश्वर तिचं ऐकतायत की योग्य सांगितलेली गोष्ट ती कुठलीही असं मग तिने ऐकतोय, ती चांगली मी स्वीकारतोय आणि ती कवाडं बंद केलं नाही. श्रीकृष्णाच्या कर्मन्यासाचा कर्मरासाचं एक सुंदर पाऊल आहे की मी धृतराष्ट्र बनायचं नाही, मला हरिपंडित बनायचं नाही, मला गांधारीच्या शापमोचन परिस्थितीमध्ये जायचं नाही. तर मला या सर्वांच्या पदन्यासून एकच शिकायचं आहे की माझं कर्म प्रत्येक चांगल्या रीतीने करीन, परमेश्वराला साक्षी ठेवून करीन आणि त्याच वेळी सगळं करत असताना मी माझ्याकडे धृतराष्ट्रासारखं बघणार नाही, तर मी माझ्याकडे गांधारीच्या नजरेने बघेन, कुंतीच्या नजरेने बघेन, मुक्ताबाईच्या नजरेने बघेन. हा श्रीकृष्णाचा कर्मन्यास खरोखरच सुंदरपणे अत्यंत सोप्या शब्दात मांडलाय. तो समर्थ रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये कसं वागावं आणि कसं वागू नये, काय करावं आणि काय करू नये, हे मला मोठे मोठे शब्दामध्ये न सांगता अत्यंत सोप्या शब्दामध्ये ह्या मनोरम श्लोकांत रामदासांनी वर्णन केलेलं आहे. आज आपण आठवण करायची आहे, स्मरण करायचं आहे, जप करायचा आहे, तो रामदासांचा करायचा आहे. कारण आजचा दिवस हाच कल्याण स्वामी आणि रामदास स्वामींच्या गोष्टीचा दिवस आहे. आजच्याच दिवशी रामदासांनी कल्याण स्वामींना आज्ञा केली होती की तू ही फांदी तोड. म्हणून आज आपण रामदास स्वामींचं आणि कल्याण स्वामींचंही स्मरण करूया. पण आज आपला मंत्र थोडा वेगळा होईल, आपला जप थोडा वेगळा होईल. ओम श्री कल्याण शिष्याय नमः, ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः. बरोबर ऐकूया. ओम श्री कल्याण शिष्याय नमः, ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः. असं हे 2 एकत्र एक असं आपल्याला बरोबर 11 वेळा म्हणायचं. आलं लक्षामध्ये?
कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। ओम श्री कल्याण शिष्याय नमः। ओम श्री सद्गुरु रामदासाय नमः। हरि ओम।